कासरगोडी मार्गासाठी MMRDA कडून ठाण्यात 8 पादचारी पुलांची निर्मिती करण्याचा निर्णय MMRDA कडून घेण्यात आलाय। यासाठी सुमारे अंदाजे 350 कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आलाय। मुख्य मेट्रोला जोडण्यासाठी यापूर्वीच ठाणे महापालिकेच्या वतीनं वर्तुळाकार मेट्रोच्या प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे। त्यानंतर आता MMRDA कडूनही पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आलं असल्यानं ठाणेकरांचा मेट्रोचा प्रवास अधिक सुखकर होणार असल्याचं चित्र आहे। वडाळा ते कासरगोडी या मुख्य मेट्रोचं काम प्रगतीपथावर असून ठाण्यातून जाणाऱ्या मार्गाच्या कामालाही गती देण्यात आली आहे। विशेष करून मध्यरात्रीनंतर मेट्रोची कामं जलद गतीनं करण्यात येत्या 1.5 ते 2 वर्षात हा प्रकल्प मार्गी लागण्याची चिन्ह आहेत। मुख्य मेट्रो सुरू झाल्यानंतर ठाणे शहरातील अंतर्गत भागातून मेट्रोची स्थानकं ही हायवेवर असल्यानं मेट्रोच्या स्थानकापर्यंत पोहोचण्यासाठी अंतर्गत मेट्रोचं नियोजन करण्यात आले। तर दुसरीकडे मुख्य मेट्रोच्या स्थानकातून बाहेर पडण्यासाठी अथवा प्रवेश करण्यासाठी पादचारी पुलांची आवश्यकता असल्यानं आता त्या दृष्टीनं MMRDA कडून 8 पादचारी पुलांचं नियोजन करण्यात आले। या संदर्भातील आराखडा MMRDA कडून ठाणे महापालिकेला सादर करण्यात आला होता। त्यातील 3 हात नाका येथील पादचारी पुलाचा पिलर हा रस्त्यात येत असल्याचं पालिकेनं त्यात निदर्शनास आणून दिले। त्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता अधिक असल्याचंही त्यांनी सांगितले। तसंच इतर ठिकाणांचे देखील संयुक्त पाहणी दौरे देखील करण्यात आले होते। त्यातही काही ठिकाणी किरकोळ बदल करण्याचं सूचित करण्यात येऊन आराखडा नव्यानं सादर करण्यास सांगण्यात आला होता। मागील आठवड्यात तो आराखडा पालिकेला सादर झाला असून त्याला मंजुरी देण्यात आल्याचंही सांगण्यात आले। तर 3 हात नाका येथे रस्त्यावर येणाऱ्या पिलरला आता सेवा रस्त्यावर उभारला जाणार आहे। दुसरीकडे 8 पैकी ब्रह्मांड आणि गायमुख येथील पादचारी पुलाचं काम सुरू करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली। वरील ठिकाणांची कामं देखील पुढील 2 ते 3 महिन्यात सुरू केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत। या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदारसंघात सुट्टीच्या दिवशी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबवली असून मतदार नोंदणीत वाढ झाली आहे। दरम्यान ठाण्यातील 18 विधानसभेच्या मतदारांची अंतिम यादी 30 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनानं दिली आहे। विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमधील मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरं आयोजित करण्यात आली होती। या शिबिरात नवीन मतदार नोंदणीसाठी एकूण 3376 अर्ज प्राप्त झालेत। मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी 114 तर तपशील दुरुस्तीसाठी 583 अर्ज प्राप्त झालेत। आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये एकही मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये म्हणून विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले। नवीन मतदार नोंदणीचे अर्ज ऑनलाईन तसंच सर्व मतदारसंघांमध्ये स्वीकारण्यात येत आहेत। पात्र नागरिकांनी आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी अर्ज दाखल करावेत। तसंच मतदारांनी आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं नाव मतदार यादीमध्ये असल्याची खात्री करण्याचं आवाहन ठाणे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शणगारे आणि ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने यांनी केलं आहे। ठाणे शहरात सुमारे 100 एकर वनजमिनींचा घोटाळा झालाय। 100 एकरची वनजमीन अवघ्या 31 कोटींमध्ये विकण्यात आली असून त्यामध्ये अधिकारी, एक ट्रस्टचा ट्रस्टी आणि बिल्डर यांचा सहभाग आहे असा आरोप राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। लवकरच या घोटाळ्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं आव्हाड यांनी एक पोस्टमध्ये म्हटलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी एक्सवर एक पोस्ट केली आहे। ठाण्यामध्ये येत्या काही दिवसातच एक मोठा घोटाळा उघडकीस येणार आहे। महाराष्ट्र राखीव वनं असलेली जमीन एका मोठ्या ट्रस्टच्या मुख्य ट्रस्टीनं विकण्याचं कारस्थान केलंय आणि त्यामध्ये सगळे अधिकारीही सामील झालेत। 31 कोटी रुपयांमध्ये ही जमीन विकण्यात आली आहे, परंतु राखीव वनं विकण्याचा अधिकार कोणाला आहे, त्यास परवानगी देण्याचा अधिकार कोणाला आहे आणि यामध्ये ट्रस्टी, परवानगी देणारे, विकत घेणारे या सर्वांनी मिळून हा घोटाळा केलाय। हा घोटाळा लवकरच संपूर्ण कागदपत्रांसह कायदेशीररित्या उघड केला जाईल आणि याबाबत उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल करण्यात येईल।
जवळपास 100 एकरपेक्षा अधिक ही जमीन असून या ट्रस्टचे अनेक फ्रॉड पोलिसांनी पकडले। ही जमीन कोणाची असेल हे त्या बिल्डरला ट्विट वाचल्या लगेच समजेल असा आरोपही त्यांनी ट्विटद्वारे केलाय। येत्या काही दिवसात या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचंही आव्हाड यांनी सांगितलं। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील डम्पिंगची समस्या येत्या 31 ऑगस्ट पर्यंत सुटणार आहे। पूर्णतः कचऱ्याची विल्हेवाट ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात येणार आहे। यासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक एकनाथ भोईर, राम रेपाळे यांनी पाठपुरावा केला होता। मात्र यामध्ये अनेकांनी राजकीय पोळी भाजण्याचं काम केलं होतं। यावर आम्ही कोणत्याही राजकीय श्रेयवाद न करता लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम केल्याचं त्यांनी सांगितलं। काम करणारे लोक आमची बांधिलकी जनतेशी आहे। माननीय मुख्यमंत्री मोदयांचा सुद्धा आदेश आहे का आपण जनतेबरोबर राहून काम करायचं आहे, सर्वसामान्यांबरोबर राहून काम करायचं आहे आणि सर्वसामान्यांना जो त्रास आहे तो आम्हालाही त्रास आहे। त्यामुळे त्या ठिकाणी डम्पिंगचा जो प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या आदेशानुसार माननीय कमिशनर सौरभ रावजी यांनी मनावर घेऊन हा सोडवण्याचा प्रयत्न केला आणि आता आपण पाहता हजारो ट्रक रोज या ठिकाणी डंप केलेला कचरा हा ठाणे शहराच्या बाहेर जातो। आणि तुम्ही एक सांगितलं मला श्रेयवादाची लढाई, श्रेयवाद ज्यांना करायचं त्यांनी करू द्या, आम्ही काम करणार। मुख्यमंत्री मोदयांनी एकच सांगितलेलं आहे का आपण काम करायचं। ज्यांना श्रेयवादाची लढाई करायची असेल त्यांनी श्रेयवादाची लढाई करावी, परंतु आम्ही श्रेयवादाची लढाई करणारे कार्यकर्ते नाहीयेत, आम्ही प्रत्यक्षात रस्त्यावर उतरून काम करणारे कार्यकर्ते आहोत। काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे 19 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजता होणारा धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सत्काराचा कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे। हा कार्यक्रम आता 25 ऑगस्ट रोजी गडकरी रंगायतन येथे होणार आहे। आयोजकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी असं आवाहन केले। तसदीबद्दल आयोजकांनी दिलगिरीही व्यक्त केली आहे। कोलकाता येथे 31 वर्ष महिला डॉक्टरची निर्घृण हत्या केल्यानंतर देशभरात या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आली। आज ठाण्यातील कॅडबरी जंक्शन जवळ कोलकाता येथील RG मेडिकल कॉलेजच्या एका 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याच्या निषेधार्थ ही निदर्शनं करण्यात आली। या संदर्भातील तक्रार ठाणे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशननं केंद्र सरकारकडे केली आहे। पोलिसांनी सुरक्षा व्यवस्थेबाबत विशेष नियोजन करून सर्वत्र CCTV फुटेज कॅमेरे बसवावे जेणेकरून भविष्यात असे प्रकार घडण्यापूर्वी आरोपींमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होईल। ठाणे ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशननं कोलकाता येथील या 31 वर्षीय महिला डॉक्टरची निर्घृण हत्या करणाऱ्या अन्य आरोपींना लवकरच अटक न केल्यास ठाण्यातील सर्व मेडिकल दुकानं बंद राहतील असा इशारा यावेळी दिलाय। एका लहान मुलीवरती जी डॉक्टर म्हणून शिकत होती कलकत्त्यामध्ये एका हॉस्पिटलमध्ये, खूप वेळ तिने काम केलं आणि नंतर विश्रांती करता तिच्या खोलीमध्ये ती जाण्याचा प्रयत्न करत होती। त्याला नराधमांनी तिला पकडून बलात्कार केला आणि शेवटी तिची हत्या पण केली। हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या अशा नालायक माणसांमुळे त्या
पशुला, त्या नराधमाला सर्वात जास्त शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षा ही झाली पाहिजे असे सर्वांचं म्हणणं आहे. देशभरामध्ये त्याच्या विरुद्ध आवाज उठत आहे. सर्व डॉक्टरच नाही तर सर्वसामान्य जनता सुद्धा त्याच्या विरुद्ध आवाज उठवते आहे. आणि केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन ठाणा, जे केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन आहे, आमचे सर्व सदस्य आहेत. हे सगळे झोनल लीडर आहेत. फक्त एकेका विभागाचे 25-30 केमिस्टचे एक झोनल लीडर आहेत. हे सगळे झोनल लीडर आज एकत्र आलेले आहेत आणि आपला निषेध नोंदवत आहेत या बाबतीमध्ये. आणि जर सरकारने म्हणजे तिथल्या सरकारने जर या बाबतीमध्ये योग्य पाऊल उचललं नाही तर आम्ही पुढची सुद्धा ॲक्शन घेऊ. आणि हे आमचं कशा रीतीची ॲक्शन असेल हे आमचे सचिव इथे सुरेश भट आहेत ते पण सांगतील. आणि या महिला ज्या आहेत या फार्मसिस्ट आहेत स्वतः केमिस्टच्या, या पण आपलं मनोगत त्यांचा जो निषेध आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते पण इथे मांडत आहे.